नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि मी एवढं सकाळ सकाळ रेडी होऊन कुठं चाललोय, मला आज काय काम आहे, मी कोणाला भेटणार आहे सगळं सांगतो. त्यासाठी ब्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. मला जायचं होतं कॅम्पला, मग काय मनपाला गेलो, कॅम्पची बस पकडली. तिथं जाऊन लगेच भेटून घेतलं सरपंच साहेब, अमोल आणि माझा भाऊ म्हणजेच ऋषीला. आणि आमच्या ग्रुपमध्ये अचानकच सगळ्यांनी ब्लॉगिंग स्टार्ट केली. इकडे मी माझा ब्लॉग घेतो आणि सरपंच साहेब तिकडे त्यांचा ब्लॉग घेताय. आणि समोर येऊन बघतो तर काय रवी भाऊ पण आलेले. मला तर माहितच नव्हतं रवी भाऊ आलेले. मग काय त्यांना जाऊन भेटून घेतलं. आम्ही सगळ्यांनी आज ट्विनिंग केले. ऋषी भाऊ, रवी भाऊ, अमोल, जयराम भाऊ आणि मी सगळे सेम सेम. आणि आमच्या ग्रुप मधल्या एका मेंबरचं लवकरच लग्न होणार. गाडी घेतल्यापासून मी स्कॉर्पिओ मध्ये समोर बसलेलोच नव्हतो. म्हणजे दोन्ही नवीन गाड्या घेतल्यापासून दोन्ही गाड्यात मी समोर बसलो नाही. एक तर पाठीमागे बसत होतो, नाही तर चान्स भेटला नाही बसायचा. आज बसलो आणि सोबत रवी भाऊ आहे. कसं वाटलं संकेत? एक नंबर. मी तुला भेटून कसं वाटलं? अरे ते भेटून तर डायरेक्ट ढगा ते फिलिंग. मी भाऊला बोलतोय आणि भाऊ खाण्यावर असे भिडले जसं 4-5 दिवसापासून काही खाल्लंच नाही. म्हटलं भाऊ तुम्ही पहिले खाऊन घ्या मग बोलू. जयराम भाऊचं लग्न ठरलंय. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन, लग्न ठरलं त्याबद्दल. येस, आणि आपण सगळा ग्रुप एवढा खुश आहे माहिती का, आणि लय एन्जॉय करणार सांगते. हो, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला परत एकदा लग्नासाठी. ते भाऊनं काय घेतलं ते ड्रेस घालायसाठी, ते पण दाखवणार. अरे हा, आणि जयराम भाऊच्या लग्नाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. ड्रेस घेतलाय जयराम भाऊ साठी आपण लवकर भाऊ लग्न मंडपात. आणि आज इंडियन साऊथ आफ्रिकाची सिरीज चालू आहे, त्याची लास्ट मॅच आहे. कोणाची बॅटिंग चालू आहे भाऊ? साऊथ आफ्रिका किती रन झाले? 233. आणि रोहित शर्मानं एकदम भारी कॅच घेतली. ते मी तुम्हाला दाखवतो, थांबा. गेंदबाजी ऑप्शन के काफी बार उनके हिटिंग आर्क के बाहर रखा है कुलदीप ने और अक्रॉस द लाइन खेलने गए. आम्ही लुडो खेळतोय सगळेजण मिळून. अरे मी सध्या निळ्या असं म्हणतो तिथं. हा ऋषी आहे, ही माझे आहे, हे रवी भाऊचा आहे, हा अमोलचा आहे. ऋषीने मला चिडून हरवलं. आता लय बेकार हरवलं देवी, लय बेकार हरवलं मला. तो पिंकामध्ये चिडला आणि हरवलं. एकदा काय उडवलं त्याची, त्याने मला हरवून दिलं डायरेक्ट. तर आताच लुडो मध्ये एकदम बेकार हरवून आता आम्ही जेवायला बसलोय. जेवायला आहे बट्ट्या आणि वरण. ज्यादा टस्सल आहे. शेवटी जितलो एक मॅच. आम्ही जेवण डायरेक्ट वाघोलीला अमोलच्या रूमवरती आलो आणि त्यांना राहायचं होतं झोपून. आणि मला करायचं होतं व्लॉग एडिट. तर मी गाडीमध्ये येऊन बसलो, ब्लॉग एडिट करत बसलो. आता माझा व्लॉग एडिट करून झालाय. तर मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.